सो आपण आता फर्स्ट चॅप्टर जो आहे पहिला तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह याच्यापासून स्टार्ट करणार आहोत। सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, हे काय असतात, अल्केन सपोज आपले नॉर्मल अल्केन्स त्यांच्या जवळ जर हायड्रोजन ऐवजी आपण क्लोरीन रिप्लेस केलं आहे, काय क्लोरीन रिप्लेस जर केलेला असेल तर त्यांना काय म्हणणार, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। आता काही एक्झाम्पल्स होते हे 11वीला तुम्ही स्टडी केलेले आहेत। सो हा बेन्झीन, बेन्झीन कशाला म्हणतात, पीएच आणि CH2 ही बेन्झीन रिंग आहे आणि त्याच्या पुढे CH2 ग्रुप असेल त्याला म्हणतात बेन्झीन। मग हा बेन्झीन ग्रुप आणि त्याला Br आहे। बेन्झीन ब्रोमाइड हा दुसरा आहे फ्रेऑन 12, हा रेग्युलरली यूज होणार आहे CCl2F2, हा ग्रीन हाऊस मध्ये यूज होतो। ClCH हा वेस्ट्रॉल हा हेक्साक्लोरोबेन्झीन, बेन्झीन वर सर्व हायड्रोजन जे असतात ते रिप्लेस कशाने केले आपण, क्लोरीनने, तर मग त्यांना काय म्हणणार, हेक्साक्लोरोबेन्झीन। नंतर जर बघितलं तर काय, हा हेक्साक्लोरोसायक्लोहेक्सेन। सो BHC पावडर असायची अगोदर जो पेस्टिसाइड म्हणून यायचा त्याच्यामध्ये हा यूज करतात, हा पेस्टिसाइडचा कंपाऊंड आहे तुमचा। मग हे काय सर्वच्या सर्व क्लोरीन किंवा हॅलोजन्स, ब्रोमीन, आयोडीन हे सर्व काय करतायत, एखाद्या हायड्रोजनची काय करतायत, जागा घेतायत, मग त्यांना काय म्हणणार आपण, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह एक्सप्लेन करू आपण। हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय नेमके, सपोज आपला अल्केन्स आहे, ठीक आहे, आपला काय अल्केन्स आहे, सपोज हा आहे आपला प्रोपेन, हा काय आपला प्रोपेन, इथे प्रोपेन आहे। प्रोपेन मध्ये आपण एक हायड्रोजन आहे, त्या हायड्रोजन ऐवजी रिप्लेस केलेला आहे कशाने, क्लोरीनने। कशाने रिप्लेस केलेला आहे आपण हायड्रोजनला, क्लोरीनने रिप्लेस केलेला आहे, बरोबर। मग इथे काय येते CH3 CH CH3, हे काय होतं तुमचं CH3, इथे पण काय असेल CH3, हा पण काय आपला CH3, इकडे पण काय आहे CH3 आणि इथे काय आलेला आहे Cl। मग हा काय होईल आपला आयसोप्रोपिल क्लोराइड, हा काय झाला आता आयसोप्रोपिल क्लोराइड, बरोबर। मग याला काय म्हणणार आपण, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। अल्केन्सचे हायड्रोजन ऐवजी एखादा क्लोरीन, एक किंवा दोन किंवा तीन क्लोरीन जर आपण तिथे पुटअप केलेले असेल तर त्यांना काय म्हणणार तुम्ही, हॅलोजन्स डेरिव्हेटिव्ह। नेहमी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, इन अल्केन इफ वन ऑफ द हायड्रोजन इज सबस्टिट्यूटेड बाय 1, 2 or large number of halogen atom, it is called as halogen derivative। सो आपण एक प्रोपेन इथे एक हायड्रोजन रिप्लेस करू शकतो, दोन हायड्रोजन रिप्लेस करू शकतो, तीनही हायड्रोजन काय रिप्लेस करू शकतात, कळालंय। मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असताना काय असणार ते, की तिथे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे काय करणार आहे, रिप्लेसमेंट करणार, हे झाले हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। फर्स्ट पॉइंट जो आहे तो क्लासिफिकेशन। आता क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर यांचं, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघू आपण। क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह। सो इथे दोन टाइप्स वर क्लासिफिकेशन आहे, किती वर आहेत, दोन वर आहेत, बघा काय काय दोन वर क्लासिफिकेशन। सो एक पॅरेंट अल्केन चेन, फर्स्ट टाइप जो आहे ए टाइप, हे काय पॅरेंट अल्केन चेन, आणि दुसरं आहे नंबर ऑफ हॅलोजन ऍटम, दुसरा काय आहे नंबर ऑफ हॅलोजन ऍटम, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम। काय काय आहेत, एक आहे पॅरेंट अल्केन चेन, दुसरा काय आहे नंबर ऑफ हॅलोजन ऍटम। सो हे क्लासिफिकेशन म्हटल्यानंतर आता इथे काही पॅरेंट चेन मध्ये काय, सपोज आपला कंपाऊंड्स आहेत असा प्रोपेन, बरोबर। मग ही चेन कोणत्या टाईपची आहे, अल्केन असू शकतो आपला, बरोबर आहे, अल्किन पण असू शकतो, बरोबर आहे, अल्काइन पण असू शकतोय ना। मग वेगवेगळे जर अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स जर प्रेझेंट आहे आणि त्याला जर आपण हॅलोजन ऍटम काय केलेला आहे, सबस्टिट्यूट केलेला आहे, किंवा तिथे हॅलोजन ऍटम आपला जॉईंट आहे, तर त्यांना काय म्हणणार आपण, पॅरेंट अल्केन चेनवर डिफरन्शिएट होणारे हॅलो अल्केन्स किंवा हॅलो अल्किन्स किंवा हॅलो अल्काइन्स। आणि जर बेन्झीन रिंग असेल तर त्यांना काय म्हणणार, हॅलो अरीज किंवा हॅलो बेन्झीन। आता इथे लक्षात राहू द्या, पॅरेंट चेन अल्केन मध्ये काय होईल, पॅरेंट चेन अल्केन मध्ये काय होईल, आता इथे चार टाइप्स आहे। फर्स्ट म्हणू आपण हॅलो अल्केन, काय म्हणू याला, हॅलो अल्केन। फर्स्ट काय तुमचा हॅलो अल्केन। सो हॅलो अल्केन म्हणजे काय असेल, आपला जो पण युनिट असेल, तिथे काय असेल, फक्त अल्केन्सच असणार आहे। सो मी लिहिलेला आहे हा सायक्लोहेक्सेन, हा काय लिहिलेला आहे मी, सायक्लोहेक्सेन। सायक्लोहेक्सेन वर एक क्लोरीन ऍटम पुटअप केला, हा काय झाला मग तुमचा हॅलो अल्केन। मी दुसरा लिहितोय, हा काय आयसोप्रोपिन, आणखी लिहितो मी CH3 CH2 Cl, हा पण काय झालाय हॅलो अल्केनचाच, बरोबर।
मग हे काय झाले तुमचे हॅलो अल्केन. हे कशामध्ये येत आहेत, पॅरेंट चेन डेरिव्हेटिव्ह हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये येत आहेत. फर्स्ट पॉईंट जो असेल तो. सेकंड पॉईंट म्हणजे हॅलो अल्केन मध्ये काय काय असणार तुमचं लक्षात ठेवायचं. हॅलो अल्केन मध्ये अल्केन असेल त्यावर हॅलोजन ग्रुप काय केलेला असेल, सबस्टिट्यूट केलेला असेल. सो अल्केन्स म्हणजे काय असतात आपल्या CnH2n+2. सॅच्युरेटेड असेल, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असणार नाही, तिथे काय असेल फक्त कार्बन आणि हायड्रोजन ऍटम असणार आहेत. अदर ऍटम पण असू शकतात, मग त्यांना काय म्हणणार तुम्ही, हॅलो अल्केन्स. हे एक्झाम्पल्स आहेत 3, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या बुक्स मध्ये. सो नेक्स्ट टाईप जो आहे त्यांच्यामधला ए टाईप तो बघितला आपण, सॉरी ए टाईप होता पॅरेंट चेन अल्केन. त्यामधला जो फर्स्ट होता तो काय होता, हॅलो अल्केन. पॅरेंट चेन होता त्यामधला होता फर्स्ट हॅलो अल्केन. सो सेकंड जो आहे, सेकंड काय आहे, हॅलो अल्किन. काय आहे, हॅलो अल्किन. काय आपला सेकंड हॅलो अल्किन. हॅलो अल्किन मध्ये काय काय असणार आहे, काय काय असणार आहे हॅलो अल्किन मध्ये. सो मेन आपली पॅरेंट चेन काय येते, अल्किन. काय येते आपली पॅरेंट चेन, अल्किन. मग C डबल बॉन्ड C हा काय झाला आपला अल्किन. ह्यावर काय असेल, हायड्रोजन 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 लिहिले मेथिन. दुसरं काय लिहू शकतो मी, एक क्लोरीन. काय झाला आता हा हॅलो अल्किन. जेव्हा हॅलोजन ऍटम एखाद्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड वर पुटअप केला जातो तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं, हॅलो अल्किन. काय बोलणार तुम्ही त्यांना, मग हॅलो अल्किन. आता हॅलो अल्किनचे जर एक्झाम्पल्स, हा एक एक्झाम्पल आहे. आणखी काय एक्झाम्पल असेल हॅलो अल्किनचा, सपोज मी सायक्लोहेक्सेन रिंग काढली, त्यामध्ये काय काढतोय, डबल बॉन्ड. इथे मी ब्रोमिन लिहितोय, हा पण काय होईल, हॅलो अल्किनचा एक्झाम्पल. कारण की हा ब्रोमिन ऍटम कुठे आलेला आहे, जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म करतो त्या कार्बनवर आहे ब्रोमिन ऍटम. कुठे, जिथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्या ब्रोमिनवर, त्या कार्बन ऍटमवर आहे ब्रोमिन ऍटम. ठीक आहे. सो हा झाला काय, हॅलो अल्किन. दुसरं आणखी एक एक्झाम्पल याच्यामध्ये जर बघायचं म्हटलं, सपोज हा इथे मिथिल ग्रुप काढलेला आहे, इथे मिथिल ग्रुप काढलेला आहे, मी इथे जर आयोडीन काढलेला आहे आणि इथे CH3, हा काय CH3, हा CH3 आणि हा पण काय आहे CH3. सो काय होतंय तिथे, हा आयोडीन कुठे आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड वर आलेला आहे. कुठे आलेला आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड वर. मग हा आयोडीन कुठे आलेला आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड वर. मग यांना काय म्हणणार आपण परत, हॅलो अल्किन. ठीक आहे. मग थर्ड पॉइंट यांच्यामधलाच पॅरेंट चेन अल्किन मधलाच थर्ड पॉइंट जो आहे तो आहे तुमचा, थर्ड जो आहे तो टाइप आहे तुमचा हॅलो अल्काइन. हा काय तुमचा हॅलो अल्काइन. काय हॅलो अल्काइन. मग आता हॅलो अल्काइन मध्ये काय असणार आहे, काय असेल बघा हॅलो अल्काइन मध्ये, नाव काय आलेलं आपलं अल्काइन. अल्काइन म्हणजे काय असतात, C ट्रिपल बॉन्ड C. काय असतात, C ट्रिपल बॉन्ड C. सपोज इकडे हायड्रोजन काढतो मी, इकडे काही क्लोरीन, किंवा C ट्रिपल बॉन्ड C, इकडे मी CH3 लिहिलाय, इकडे काय लिहिलंय ब्रोमीन. मग बघा व्यवस्थित, काय हा ब्रोमीन ऍटम कुठे अटॅच आहे, कार्बनवर. आणि हा कार्बन काय ट्रिपल बॉन्डचा. हा काय आपला क्लोरीन, हा कुठे अटॅच आहे, ह्या कार्बनवर. आणि हा काय आपला ट्रिपल बॉन्ड. बरोबर. मग जेव्हा अल्काइन आणि हॅलोजन्स हे अटॅच असतात डायरेक्टली, तेव्हा त्यांना काय म्हणणार तुम्ही, हॅलो अल्काइन. ठीक आहे. हा काय होता तुमचा पॅरेंट चेनवर डिपेंड असणारा थर्ड टाइप. काय होता, थर्ड टाइप. मग जेव्हा हॅलोजन ऍटम हा अल्काइन वरच्या कार्बनवर अटॅच असतो तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं, हॅलो अल्काइन म्हटलं जातं. मग इथे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन अल्काइन आपण काही घेऊ शकतो. आता हा प्रोपाइन टाइप होता, हा काय होता ऍसिडिन होता, हा प्रोपाइन आहे. मी आणखी जर फ्रॅगमेंट लिहिले, हा काय झाला ब्युटाइन. मग इथे मी जर आयोडीन लावला तर हा झाला 1 आयोडो ब्युटाइन. ठीक आहे. हे पण एक्झाम्पल कशाचे, मग हे हॅलो अल्काइनचे होत आहेत. सो हॅलो अल्काइन म्हणजे काय असेल, सर हायड्रोजन ऍटम हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड वर डायरेक्टली अटॅच झाला तर त्यांना काय म्हणणार तुम्ही, हॅलो अल्काइन. सो फोर्थ टाइप आहे हॅलो अरिन. काय फोर्थ टाइप, हॅलो अरिन. सो अरिन म्हणजे काय असतं, काय असतं अरिन म्हणजे बेन्झीन रिंग. काय असतं अरिन म्हणजे बेन्झीन रिंग. मग मी बेन्झीन रिंग काढलेली आहे, हा अरिन ग्रुप काढलेला आहे. आता यावर जर मी हॅलोजन ऍटम पुटअप केलं तर त्यांना काय म्हणणार, हॅलो अरिन्स. काय म्हणणार इथे याला, हॅलो अरिन्स. ठीक आहे. कळालंय, काही डाऊट, हॅलो अरिन्स. मग मी इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स लिहितो. सपोज आयोडीन घेतला होता सुरुवातीला, इथे मी जर ब्रोमीन लिहिलं तर काही हा हॅलो अरिन्स. आता याचं नाव जर बघायला गेलं तर काय ब्रोमोबेन्झीन. हॅलो अरिन्स आहे ना, तर ब्रोमोबेन्झीन. हा ब्रोमोबेन्झीन आणि हा काय आपला आयोडो बेन्झीन. इथे काय आपला आयोडीन, इथे काय ब्रोमीन. हा ब्रोमोबेन्झीन,
हा काय तुमचा आयोडो बेन्झीन. ठीक आहे, क्लिअर. मग पॅरेंट चेनवर किती टाइप्स होते इथे फर्स्ट मध्ये व्यवस्थित जर बघितले तर 4 टाइप. कोणते 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 कोणते? एक हॅलो अल्केन, दुसरा हॅलो अल्कीन, तिसरा हॅलो अल्काइन, चौथा हॅलो अरेन. सोपं आहे. कोणते? हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, हॅलो अरेन. ठीक आहे. आणि यांचा अर्थ काय असतो? जेव्हा कार्बन हा कार्बन सिंगल बॉन्ड वाला कार्बन जेव्हा हॅलोजन ऍटमला अटॅच असेल तेव्हा त्यांना काय म्हणणार तुम्ही? हॅलो अल्केन्स. काय म्हणणार आहे? हॅलो अल्केन्स. जेव्हा कार्बन जो डबल बॉन्डेड आहे तो हॅलोजन ऍटमला अटॅच असेल तेव्हा त्यांना काय म्हणणार तुम्ही? हॅलो अल्किन्स. काय बोलणार आहेत? हॅलो अल्किन्स. आणि जेव्हा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बनचा हा कार्बन तुमचा हॅलोजन ऍटमला अटॅच असेल तेव्हा त्यांना काय म्हणणार तुम्ही? हॅलो अल्काइन. आणि इथे काय होते आता आपला बेन्झीन 4 टाइप आहे. जेव्हा हॅलोजन ऍटम हा बेन्झीन रिंगला अटॅच येईल तेव्हा त्याला काय बोलणार? हॅलो अरेन्स. काय बोलणार आहे? हॅलो अरेन्स. ठीक आहे, क्लिअर. हा होता फर्स्ट क्लासिफिकेशन, ए पार्ट मधलं क्लासिफिकेशन. आता बी पार्ट मध्ये येऊ आपण. सो बी पार्ट मध्ये काय दिलेलं आहे आपलं? इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ हॅलोजन ऍटम. कशावर आहे? किती हॅलोजन ऍटम प्रेझेंट असेल मॉलिक्युलवर त्यावर त्यांचं डिपेंड असतं. मग 2 क्लासिफिकेशन होते आपले. एक होतं पॅरेंट चेन जे की आपण बघितलं. सेकंड आहे इट नंबर ऑफ हॅलोजन ऍटम. सो नंबर ऑफ हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहेत त्या मॉलिक्युलवर, त्याला त्या सिस्टीमवर, याच्यावरनं काय केलं जातं? डिफरन्शिएशन केलं जातं. मग इथे फर्स्ट आहे 3 टाइप. यांच्यामध्ये 3 म्हणजे 4 येऊ शकतो पण 3 प्रेफरन्स आहे. मोनो, डाय आणि ट्राय. मोनो म्हणजे काय त्याला बघू आता. मोनो म्हणजे काय? सपोज आपल्याकडे बेन्झीन रिंग आहे आणि बेन्झीन रिंगवर काय आहेत? एकच क्लोरीन ऍटम आहेत. काय आहेत? बेन्झीन रिंगवर एकच क्लोरीन ऍटम आहे. आपल्याकडे इथेन ग्रुप आहेत. हा काय? इथिल आहेत. इथिलवर काय आहेत? एकच ब्रोमीन ऍटम. आणखी आपल्याकडे सायक्लोहेक्सेन आहेत. सायक्लोहेक्सेनवर काय आहेत? एकच क्लोरीन ऍटम आहेत. मग आपल्याला हे आता ह्या ज्या चेन आहेत ह्या इथे मॅटर करत नाहीत. आपल्याला ह्या निग्लेक्ट करायचे आता. कारण हा टाइप आपण बघून झाला तिकडे. आपल्याला काय बघायचंय? मोनो टाइप्स. तो मोनो म्हणजे नंबर ऑफ हॅलोजन ऍटम वर डिपेंड असेल. सो किती हॅलोजन ऍटम प्रेझेंट असतात त्यावरच टाइप असेल. मग मोनो हॅलोजन म्हणजे फक्त एकच हॅलोजन ऍटम काय असेल? त्या रिंग सिस्टीमवर किंवा त्या पॅरेंट चेनवर काय असेल? अटॅच असेल. आता इथे पण एकच हॅलोजन ऍटम आहे. इकडे पण काय आपला एक हॅलोजन ऍटम. इकडे पण काय आपला एक हॅलोजन ऍटम आहे. सो जेव्हा एक हॅलोजन ऍटम प्रेझेंट येईल त्यांना काय म्हणणार? मग मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय बोलणार आहे आपण त्यांना? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो नेहमी लक्षात ठेवायचे नंबर ऑफ हॅलोजन ऍटमला डिफरन्शिएट करताना जेवढे हॅलोजन ऍटम असेल तेवढ्या वेळी तो काय होणार आहे? डिफरन्शिएट होत जाणार आहेत. काय? त्यावेळी डिफरन्शिएट होत जाणार आहेत. मग इथे आपण काय काय बघितलेले? 1, 2, 3 एक्झाम्पल बघितलेले. काय बघितले? 1, 2, 3 एक्झाम्पल. सो ह्यामध्ये जर बघितलं तर इथे पण एकच ब्रोमीन होता, इथे पण एकच क्लोरीन होता, इकडे पण एकच क्लोरीन होता. त्यामुळे हे सर्वचे सर्व एक्झाम्पल जर बघितले तर कशाचे असणार आहेत एक्झाम्पल? मोनो हॅलो डेरिव्हेटिव्हचे. कशाचे? मोनो हॅलो डेरिव्हेटिव्हचे. सो सेकंड टाइप जो आहे तो आहे डाय हॅलो डेरिव्हेटिव्ह. सो डाय हॅलो डेरिव्हेटिव्ह म्हणजे किती हॅलोजन ऍटम प्रेझेंट असायला पाहिजे तिथे? किती असतील बरं? 2. किती? 2. सो डाय हॅलो डेरिव्हेटिव्ह. आता मी हा काढतोय बेन्झीन ऍटम. बेन्झीन रिंग काढलेली. बेन्झीन रिंग वर मी एक ब्रोमीन लिहिला, परत दुसरा एक ब्रोमीन लिहिला आहे. काय लिहिलंय? एक ब्रोमीन लिहिलेला आहे, परत दुसरा एक ब्रोमीन लिहिला. मी काढतोय हा अल्कीन. इथे एक सीएल ऍटम लिहिलाय, इकडे एक सीएल लिहिला आहे. बरोबर. आणखी काय लिहितो मी? हा कंपाऊंड काढतोय. कीटोन काढलेला आहे. इथे सीएल लिहिलेला आहे आणि इथे एक सीएल लिहिलेला आहे. हा एक कंपाऊंड काढलेला आहे. बरोबर. मग किती ब्रोमीन येते? 2. किती क्लोरीन आहे? 2. इकडे किती येत आहेत? 2, 2, 2. बरोबर. मग डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार आहे आपले? जेव्हा कंपाऊंड मध्ये 2 हॅलोजन ऍटम येतात, किती? 2, तेव्हा त्यांना काय म्हणणार आहे? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय बोलणार आहे आपण त्यांना? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो याला काय म्हणणार? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग जेव्हा 2 हॅलोजन ऍटम येतील तेव्हा त्यांना तुम्ही काय म्हणणार? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. नंतरचा जो टाइप आहे तो आहे ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह. सो ट्राय हॅलो म्हणजे किती? आता 3. किती येणार आहे? 3. सो ट्राय हॅलोचा सगळ्यात सोपा एक्झाम्पल क्लोरोफॉर्म. काय?
क्लोरोफॉर्म, हा तर सर्वांना माहिती असेल क्लोरोफॉर्म, बरोबर. तो ट्राय हॅलोचा काय आहे, क्लोरोफॉर्म अॅनेस्थेशिया यूज केला जातो बऱ्याच वेळेस, बरोबर. बऱ्याचशा सर्जरीमध्ये यूज होतो, केमिकल लॅब मध्ये यूज होतो, नार्कोटिक्स डिपार्टमेंट मध्ये यूज होतो, सगळीकडे हा काय होतो, बऱ्याच ठिकाणी यूज होतो. हा काय क्लोरोफॉर्म. किती क्लोरीन ॲटम येतात इथे आपल्याकडे 3. किती आलेले 3. आणखी काय लिहू शकतो आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स. 3 हॅलोजन ॲटम हवेत आपल्याला, किती 3. सो आपण हे घेऊ शकतो. हा एक कंपाऊंड आहे, इथे CH3 लिहिला आहे मी, इथे Cl आहे, इथे Cl आहे, इथे Cl आहे. हा एक एक्झाम्पल्स आहे. सो हे एक्झाम्पल सर्व कशाचे आहेत आपले, ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्हचे. कशाचे आहेत 1 2 3 कशाचे आहेत एक्झाम्पल्स आपले, ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्हचे, बरोबर. सो कळालंय का मग क्लासिफिकेशन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम वर. नंबर ऑफ हॅलोजन ॲटम वर कसं असतं क्लासिफिकेशन, मोनो म्हणजे एक हॅलोजन ॲटम बघायचा, डाय म्हणजे 2 हॅलोजन ॲटम बघायचे, ट्राय म्हणजे किती 3 हॅलोजन ॲटम बघायचे. सो मोनो डाय ट्राय 1 2 3 ह्या वेळी काय करत जायचं, नेहमी बघत जायचंय, ठीक आहे. सो नेक्स्ट टाइप आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कशाचा टाइप आहे आता तुमचा सेकंड जो आहे क्लासिफिकेशन. सो आपण जे बघितलं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो इकडे काय येणार आहेत आपल्याकडे, इकडे काय काय येणार आहेत आता, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा क्लासिफाईड कशावरनं होणार आहे, पॅरेंट चेन. कशावरनं क्लासिफिकेशन होईल त्याचं, पॅरेंट चेन. सो इथे आता 6 टाइप्स येतात, किती 6. मी 6 टाइप्स लिहून घेतो एक एक. हॅलो अल्केन्स, परत आला बघा आपला हॅलो अल्केन्स. जेव्हा जेव्हा पॅरेंट चेन येईल तेव्हा तेव्हा अल्केन्स येणारच आहे, बरोबर. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असेल, हॅलोजन आपला काय असेल, एकच हॅलोजन ॲटम असेल, पण तो ज्या रिंगला अटॅच असेल किंवा ज्या कार्बनला अटॅच असेल त्याची पोझिशन काय असेल, वेगवेगळी. त्याला काय म्हणणार मग आपण, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जेव्हा तुम्ही क्लोरीन ॲटम ह्या कार्बनला अटॅच करणार आहे तर ह्या कार्बनची पोझिशन ही काय असणार आहे, डिफरंट. कधी तो अल्केन्स वरचा असू शकतो, कधी अल्किन्स वरचा असू शकतो, कधी अल्काइन्स, कधी बेन्झीन रिंग, कधी अल्किनच्या ऍडजस्टंटचा कार्बन, कधी बेन्झीनच्या ऍडजस्टंटचा कार्बन. सो त्यामुळे हे काय होतंय, हॅलोजनचं डिफरन्शिएशन होतं. का होतंय, कारण की जेव्हा तुम्ही हॅलोजन ॲटम कार्बनला जॉईन करताय, आता इथे आपण काय बघणार आहे, एकाच हॅलोजन ॲटम साठी बघणार आहे, बरोबर. सो जेव्हा तुम्ही हॅलोजन ॲटम एकाच कार्बन साठी जॉईन करणार तेव्हा तो काय असतो, वेगवेगळ्या कार्बन ॲटम वर जॉईन असतो. काय, वेगवेगळ्या कार्बन ॲटम वर जॉईन असू शकतो, त्यामुळे ते क्लासिफिकेशन केलेले आहे. सो फर्स्ट आहे हॅलो अल्केन्स. आता हॅलो अल्केन्स म्हणजे काय असेल, बाय डेफिनेशन जी बुक मध्ये डेफिनेशन आहे किंवा तुम्ही लक्षात ठेवू शकतात, काय, व्हेन हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. सो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आणला येतं. काय आता sp3. सो sp3 म्हणजे काय असेल तुमचा, हा सॅच्युरेटेड. इथे डबल बॉन्ड असेल का, नाही. डबल बॉन्ड असणार का इथे, नाही. सो sp3 म्हणजे काय असेल, सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. काय असणार आहे तुमचा, सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. सो इथे काय येतोय आपला, सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. म्हणजेच सॅच्युरेटेड कार्बन ॲटम आलेला आहे. सो आपल्याला हॅलो अल्केन्स मध्ये काय करायचे, कोणता पण जो हॅलोजन ॲटम असेल तो कुठे लावायचा आहे, ज्या कार्बनला डबल बॉन्ड अटॅच नाहीये त्या कार्बनला. कुठे, ज्या कार्बनला डबल बॉन्ड अटॅच नाहीये त्या कार्बनला. तर मग आपण जे एक्झाम्पल बघितले होते अगोदर पण, CH3 CH2 Cl, हा काय इथिल क्लोराइड किंवा क्लोरो इथेन. कॉमन नेम आणि IUPAC नेम हे डिफरंट असतं. काय, कॉमन नेम आणि IUPAC नेम हे वेगवेगळं असतं. स्वतः हा झालेला आहे तुमचा हॅलो अल्केन्स. आणखी काय एक्झाम्पल आहे, हा मी काय काढलेला आहे, सायक्लोहेक्सेन. यावर मी काय लावतो, ब्रोमीन. काय लावलेलं आहे, ब्रोमीन. किती हॅलोजन आहे आपले, 1. ही काय रिंग आहे तुमची, सायक्लोहेक्सेनची, बरोबर. हा काय, सॅच्युरेटेड कार्बन, बरोबर. इथून 4 इथे एक हायड्रोजन असेल ना तुमचा. सो हा पण झाला काय, हॅलो अल्केन्स. आयोडीन, इथे काय येते, आयोडीन. हा पण काय झाला, हॅलो अल्केन्स.
हा काय झाला आपला हॅलो अल्केन्स. सो नेक्स्ट बघू. हा पण काय झाला हॅलो अल्केन्स. तुम्ही कोणतेही अल्केन्स घेऊ शकता, त्यावर काय करायचं फक्त कोणता हॅलोजन ऍटम पुटअप करायचा. एक्झाम्पल साठी काय करायचंय, कोणतेही अल्केन, इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन. त्यापुढे जा परत सायक्लोहेक्सेन मध्ये ब्युटेन रिंग, सायक्लोब्युटेन रिंग, सायक्लोप्रोपेन रिंग, सायक्लोपेंटेन रिंग. मग कुठे पण आहे तिथे फक्त काय यूज करायचं तुम्हाला, हॅलोजन ऍटम पुटअप करायचं. काय करायचंय, हॅलोजन ऍटम फक्त जॉईन करायचं आहे. एक हायड्रोजन काढून घ्यायचा, एक तिथे काय लावायचं, हॅलोजन ऍटम लावायचे. इथे काय इथेन जर बघितलं आपला तर काय असतो CH3CH3. काय असतो CH3CH3. एक हायड्रोजन ऍटम काढला, काय लावला इथे एक क्लोरीन ऍटम. म्हणजे काय झाला हॅलो अल्केन. हा काय होता आपला अल्केन. हा काय होता अल्केन. हा काय झाला हॅलो अल्केन. झालाय का नाही, बरोबर. सो हा झालाय तुमचा हॅलो अल्केन. हा पण हॅलो अल्केन आहे ना. हा काय तुमचा 1 2 3 4 5 पेंटेन होता. काय होता हा, काय होता पेंटेन. काय झालंय हा पेंटेन. पेंटेनचा हा हायड्रोजन काढून मी आयोडीन लावला. काय झालंय हा मग हॅलो अल्काइन, बरोबर. सो हॅलो पेंटेन किंवा आयोडो पेंटेन. मग फक्त हॅलो अल्केन इझी आहेत, काहीच नाही. काय आहे का यांच्यामध्ये नाही. तुम्ही इझिली काय करू शकतात, कोणतेही अल्केन्स रिंग ड्रॉ करू शकतात. अल्केन्स रिंग ड्रॉ केल्यानंतर तुम्ही काय जॉईन करू शकतात तिथे, सिंपल. ठीक आहे. नेक्स्ट टाईप यांच्यामधला सेकंड टाईप आहे. काय असेल सेकंड टाईप, काय असणार आहे, काय असणार आहे बरं, अलाइन हॅलो अलाइन अल्केन्स. काय असणार आहे, हॅलो अलाइन अल्केन्स. ठीक आहे. किंवा अलायलिक हलाइड्स. ओके. सो या आता इकडे हॅलो अलाइन अल्केन्स किंवा अलायलिक हलाइड्स. काय आता ही टर्म तुम्हाला आठवत आहे, अलायलिक म्हणजे काय माहिती आहे, नसेल माहिती तर बघा. हा काय आपला CH2. इथे काय करतोय मी डबल बॉन्ड लिहितोय. हा काय तुमचा CH. ठीक आहे. मी त्याला व्यवस्थित आणखी एकदा लिहितो डबल बॉन्ड C डबल बॉन्ड C. इथे काय हायड्रोजन, इकडे काय हायड्रोजन. जो CH2 होता तो असा असतो अल्किन. एक मी हायड्रोजन इकडे लिहितोय, बरोबर. आता इथे काय लिहिलंय मी CH2. काय लिहिलंय CH2. असा जो हा कार्बन असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ऍडजस्टला असलेला सॅच्युरेटेड कार्बन. काय कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ऍडजस्टला असलेला सॅच्युरेटेड कार्बन. ह्या कार्बनला काय म्हणतात मग अलायलिक कार्बन. याला काय म्हणतात व्यवस्थित लक्षात द्या आणि नोट डाऊन करून घ्या. अलायलिक कार्बन. हा काय अलायलिक कार्बन. आणि जेव्हा ह्या कार्बनला अटॅच एखादा हॅलोजन ऍटम येतो, काय अलायलिक कार्बनला जेव्हा अटॅच हॅलोजन ऍटम येतो तेव्हा त्यांना काय म्हणणार तुम्ही अलायलिक हॅलो अल्केन्स किंवा अलायलिक हलाइड्स. काय म्हणणार अलायलिक हलाइड्स किंवा हॅलो अलाइल अल्केन्स. फाईन, कळलंय. मग डेफिनेशन वाईज कसं आहे, व्हेन एनी हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड टू sp3 hybridized carbon which is adjacent to carbon carbon double bond. Any halogen atom which is attached to sp3 hybridized carbon which is adjacent to carbon carbon double bond. काय डेफिनेशन, any halogen atom which is directly attached to sp3 hybridized carbon atom which is adjacent to carbon carbon double bond. कळालंय, आले लक्षात. मग काय असेल अलायलिक हलाइड्स. काय असणार आहेत कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ऍडजस्टंटच्या कार्बनवर, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ऍडजस्टंटच्या कार्बनवर जर हॅलोजन ग्रुप लावलेला असेल तर त्यांना काय म्हणणार तुम्ही अलायलिक हलाइड्स. काय बोलणार आहेत अलायलिक हलाइड्स. काय कार्बन कार्बन डबल बॉन्डला असणाऱ्या लगेच कार्बनवर जर हॅलोजन ऍटम आलेला असेल, काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्यावर आणखी एक कार्बन ऍटम आहे आणि त्या कार्बनवर काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्यावर काय एक कार्बन ऍटम, त्याला काय हॅलोजन ऍटम, बरोबर. सो लक्षात ठेवू द्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याला अटॅच एक कार्बन, त्या कार्बनला अटॅच हॅलोजन. सो त्याला काय म्हणणार अलायलिक हलाइड्स किंवा सिंपल लक्षात ठेवायचं अलायलिक कार्बन. अलायलिक कार्बनला काय हॅलोजन जॉईन करायचं. अलायलिक कार्बन म्हणजे डबल बॉन्डला जॉईंट असणारा कार्बन ऍटम. सो इथे एक्झाम्पल्स बघू आपण वेगवेगळे.
CH2 डबल बॉन्ड CH3 हा CH Cl हा CH3. हा पण काय तुमचा अलायलिक हलाइड्स. हा पण काय अलायलिक हलाइड्स. आणखी एक्झाम्पल CH3 डबल बॉन्ड C. हे एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या प्रत्येकाने. CH2 Cl इथे पण CH3. ह्या दोघांमध्ये जर बघितलं तुम्ही, मी इथे CH3 घेण्याऐवजी आयोडीन देतो. सो क्लोरीन ऍटम आहे कुठे अटॅच आहे? कार्बनला. हा कार्बन कशाला अटॅच आहे? कशाला अटॅच आहे? डबल बॉन्डला. आहे ना डबल बॉन्ड, बरोबर आहे डबल बॉन्ड. हा आयोडीन हा कशाला अटॅच आहे? या कार्बनला. कशाला आहे? ह्या कार्बनला. हा कार्बन कशाला अटॅच आहे? ह्या डबल बॉन्डला, बरोबर आहे की नाही अटॅच. सो हा काय झाला परत तुमचा अलायलिक हलाइड्स. आपण काय झालाय अलायलिक हलाइड्स. तर थर्ड पॉइंट जो थर्ड टाइप आहे बेंझायलिक हलाइड्स. काय आहे? बेंझायलिक हलाइड्स. काय आहे? बेंझायलिक हलाइड्स. काय येतोय तुमचं बेंझायलिक हलाइड्स. तो बेंझाईल म्हणजे काय माहितीये? सांगितलं होतं ना फर्स्ट एक्झाम्पलचा आजचं. बेन्झीन ग्रुप आहे. काय बेन्झीन ग्रुप. त्याच्या इथे एक कार्बन काढतोय मी. काय हा एक कार्बन काढलेला आहे. हा बेन्झीन ग्रुप, हा कार्बन. हा बेन्झीन ग्रुप, हा कार्बन. ह्या कार्बनला काय म्हणतात? बेंझायलिक कार्बन. काय म्हणतात या कार्बनला? बेंझायलिक कार्बन. सो जेव्हा बेंझायलिक कार्बनवर हॅलोजन ऍटम येईल. स्टार्टिंगचं फर्स्ट एक्झाम्पल बेन्झिल ब्रोमाइड लिहिलेलं होता, बरोबर. काय लिहिलेलं होतं आपण? बेन्झाईल ब्रोमाइड. सो नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा बेन्झाईल कार्बनवर, मग बेन्झीन रिंगच्या ऍडजस्टंटचा कार्बन. आता इथे काय बेन्झीन रिंगच्या ऍडजस्टंटचा कार्बन आणि त्यावर जर हॅलोजन ऍटम प्रेझेंट असेल सो त्याला काय म्हणणार मग तुम्ही? बेंझायलिक हलाइड्स. काय बोलणार त्यांना? बेंझायलिक हलाइड्स. सो इथे मी हा लिहिलेला आहे. आणखी काय एक्झाम्पल येणार आहेत? काय एक्झाम्पल येणार आहे आणखी? सपोज मी हा काढलेला आहे कंपाऊंड. इथे मी काय लावतोय? Cl ग्रुप. काय यूज केलेलं आहे ते? Cl. आपण काय झालं मग? बेंझायलिक हलाइड्स. ठीक आहे, कळलंय. मग काय असेल आता बेंझायलिक हलाइड्स म्हणजे काय असणार आहेत? एनी कार्बन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झीन and that carbon atom is substituted by halogen atom. What? The definition. Halogen atom is directly attached to the carbon atom. Halogen atom is directly attached to the carbon atom which is directly attached to benzene ring or which is adjacent to benzene ring. काय? halogen atom directly attached to the carbon atom which is adjacent to benzene ring. Halogen atom directly attached to the carbon atom which is adjacent to benzene ring. That is called as benzylic halides. काय? benzylic halides. Fine. So एवढं इझी आहे हे. थर्ड टाइप काय? बेंझायलिक हलाइड्स. सिंपल. बेन्झीन बघायचा, बेन्झीनच्या पुढे एक कार्बन बघायचा. त्या कार्बनवर जर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अटॅच असेल काय झाला तो? बेंझायलिक हलाइड्स. काय झालेला आहे तो? बेंझायलिक हलाइड्स. आता बेन्झीन तर ओळखता येतो लगेच आपल्याला. हा बेन्झीन आहे. हा एक कार्बन आहे, त्याला हॅलोजन लावलेला आहेत ना आपण. काय लावलेलं आहे? क्लोरीन. सो झाला बेंझायलिक हलाइड्स. नंतर आहे फोर्थ पॉइंट जो आहे काय? हा फोर्थ पॉइंट काय असेल बरं? काय असेल? हॅलो अल्कीन. बघितलं होतं ना आपण हॅलो अल्कीन. सो हा आहे फोर्थ पॉइंट, हॅलो अल्कीन. आणि यालाच काय म्हणतात? व्हिनाइल हलाइड्स. काय म्हणताय? व्हिनाइल हलाइड्स. सो हॅलो अल्कीन आणि व्हिनाइल हलाइड्स काय आहेत? सेम. काय? हॅलो अल्कीन्स आणि व्हिनाइल हलाइड्स काय आहेत? सेम. सो डेफिनेशन काय? कार्बन डबल बॉन्ड मी हा काढतोय. ओके, काय काढलेलं मी? हे स्ट्रक्चर. आता मी इथे लावतो हॅलोजन ऍटम, आयोडीन. काय लावलेलं आहे? आयोडीन, बरोबर. मग डेफिनेशन सांगा. डेफिनेशन काय? डेफिनेशन? हॅलोजन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम. काय? हॅलोजन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम. सो अल्कीनचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp2 विच इज प्लेनर इन नेचर. प्लेनर म्हणजे हा 120 बॉन्ड अँगल असतो, हा पण 120 बॉन्ड अँगल असतो, हा पण काय असतो? 120 बॉन्ड अँगल. sp3 मध्ये काय असतो बॉन्ड अँगल?
109.27. जर तो परफेक्ट टेट्राहेड्रल असेल तर मग इथे काय असेल 120 120 आणि 120. आणि हा काय हॅलोजन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू sp2 hybridized carbon atom. Again next example, so we have cyclohexene. हा काय cyclohexene, काय cyclohexene इथे काय लिहितोय मी CH3, काय CH3 इथे काय लिहितोय आयोडीन, परत काय लिहिलंय आयोडीन. आता हा काय आपला हॅलोजन ॲटम कुठे अटॅच केलेला आहे आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डला. कुठे अटॅच केलेला आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डला. मग जेव्हा जेव्हा हॅलोजन ॲटम एनी हॅलोजन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड एज और इज कॉल्ड एज हॅलो अल्किन और विनाइल हलाइड्स. सो विनाइल का म्हणतात, जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात त्यांना काय म्हटलं जातं विनाइल. अल्किनचं जे डबल नाव जे आहे त्यांना काय म्हणतात विनाइलिक कार्बन ॲटम. सो त्यामुळे काय म्हटलं जातं विनाइल हलाइड्स. ओके. आणखी एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH Cl. हा Cl काय हॅलोजन, हा कार्बन कुठे अटॅच आहे डबल बॉन्डला. म्हणजे याचा हायब्रिडायझेशन काय असणार आहे, काय असणार आहे याचं हायब्रिडायझेशन sp2. बरोबर. म्हणजे काय येतोय आपण विनाइल हलाइड्स. हा पण काय आलेला आहे विनाइल हलाइड्स. हा पण काय आलेला आहे आपला विनाइल हलाइड्स. ओके. बरोबर. आणखी एक एक्झाम्पल ठीक आहे. हे नोट डाऊन करून घ्या. मी डायरेक्टली बनवतोय इथल्या इथे, माझ्याकडे डाटा नाही कलेक्ट केलेला. तुम्ही नोट डाऊन करून घ्या, मी तुम्हाला होमवर्कला प्रॉब्लेम देणार आहे. सो हा काय तुमचा क्लोरीन. बरोबर. हॅलोजन हा कुठे अटॅच आहे, कुठे अटॅच येतोय हा कार्बन कार्बन डबल बॉन्डला. कुठे अटॅच आलेला आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डला. हा काय आपला क्लोरीन, हा पण कुठे अटॅच आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डला. मग जेव्हा क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच येत आहेत तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं हॅलो अल्किन किंवा विनाइल हलाइड्स. ठीक आहे, कळालंय. नंतर आहे तुमचा 5th पॉइंट. काय असेल बरं 5th पॉइंट, काय असेल, काय असणार आहे बरं हॅलो अल्काइन. काय हॅलो अल्काइन. सो अल्काइन आपण अगोदर बघितलं होतं पॅरेंट चेन मधलं. सो सगळे मोनो हॅलोजनचे डेरिव्हेटिव्ह येत आहेत, सगळे मोनो हॅलोजनचे डेरिव्हेटिव्ह आहेत. हा 5वा टाइप आहे, त्याच्यामध्ये अल्काइन आहे. अल्काइन म्हटल्याबरोबर काय काढणार आपण C ट्रिपल बॉन्ड C. काय काढलेलं आहे आपण C ट्रिपल बॉन्ड C. ह्यावर काय यूज करतोय मी क्लोरीन, इकडे सपोज CH3. आता मोनो हॅलोजन म्हटल्यानंतर मी काय घेतोय मोनो हॅलोजन म्हटल्यानंतर एकच घेतलेले आहेत ना नेहमी. मग एकच घेतलेले आहेत नेहमी, 2 3 4 असे येणार नाहीत मोनो हॅलोजन मध्ये. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जेवढे 4 टाइप झालेले प्रत्येक वेळेस आपण फक्त एक हॅलोजन ॲटम यूज केलेला आहे. का तर तो काय होता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. का तो काय होता आपला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो इथे क्लोरीन C ट्रिपल बॉन्ड C CH3. बरोबर. क्लोरीन C ट्रिपल बॉन्ड C CH3. सो डेफिनेशन काय येईल बरं डेफिनेशन, एनी हॅलोजन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू sp hybridized carbon atom are called as allylic halides or haloalkyne. So हा काय तुमचा sp hybridized carbon atom. बरोबर. हा काय तुमचा क्लोरीन C ट्रिपल बॉन्ड C. सो डेफिनेशन काय, एनी हॅलोजन ॲटम विच इज डायरेक्टली अटॅच टू sp hybridized carbon atom. काय sp. सो हा काय sp, हा काय क्लोरीन डायरेक्टली अटॅच याला येतोय. बरोबर. आणखी कसा येईल एक्झाम्पल, काय येणार आहे एक्झाम्पल आणखी. हा ट्रिपल बॉन्ड लिहितोय मी, इथे मी लिहितोय ब्रोमीन ॲटम. सो अल्काइन हे नेहमी प्लेनर असतात त्यामुळे मी हा कार्बन स्ट्रेट चेन मध्ये लिहिलेला आहे. मी असा टिल्ट केलेला आहे का किंवा असा लिहिलेला आहे का झिगझॅग मध्ये नाही, मी हा स्ट्रेट लिहिलेला आहे. काय लिहिलंय स्ट्रेट. बरोबर. असं झिगझॅग मध्ये लिहिलेलं आहे का नाही. हा बघा ब्रोमीन, ब्रोमीन कुठे लिहिलं आहे इथे लिहिलेलं आहे डायरेक्टली. हा काय C ट्रिपल बॉन्ड C. ब्रोमीन पण कुठे आलेला आहे sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला. आणखी एक्झाम्पल बघू आपण C ट्रिपल बॉन्ड C CH2 CH3. इथे मी लावतोय आयोडीन. हा पण काय झालाय
हॅलो अल्काईन. काय झालाय हा हॅलो अल्काईन. कुठे आयोडीन ऍटम तुमचा C ट्रिपल बॉन्ड C च्या कार्बन ऍटम वर. त्यामुळे यांना पण काय म्हणणार तुम्ही हॅलो काय बोलणार आहे आपण हॅलो अल्काईन. सो हॅलो अल्काईनचं परत एकदा डेफिनेशन एनी हॅलोजन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू sp hybridized carbon atom are called as halo alkyne. काय halo alkyne. ठीक आहे. अँड लास्ट टाइप काय लास्ट टाइप काय असेल बरं हॅलो कोणता लागेल आता पॅरेंट चेनचा हॅलो काय हॅलो अरिन्स. काय हॅलो अरिन्स. अरिन्स म्हटल्यानंतर काय येणार आहेत काय आलं पाहिजे नेहमी लक्षात बेन्झीन रिंग. काय बेन्झीन रिंग. सो डेफिनेशन काय येईल आपली डेफिनेशन काय एनी हॅलोजन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झीन रिंग. एनी हॅलोजन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू बेन्झीन रिंग किंवा एनी हॅलोजन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू द बेन्झीन रिंग कार्बन. सो इथे मी काय लिहितोय आता एक इथे हायड्रोजन असतात सर्व ठिकाणी. एक हायड्रोजन मी रिप्लेस करतोय क्लोरीनने. काय येईल आपला हा क्लोरो बेन्झीन. काय येईल आपला हा क्लोरो बेन्झीन. परत एक हा स्ट्रक्चर आहे आपला ऍज इट इज. मी काय करतोय एक हायड्रोजन ब्रोमिनने रिप्लेस करतोय. हा पण काय येईल आपला हा ब्रोमो बेन्झीन. हा काय येणार आहे आपला ब्रोमो बेन्झीन. परत एक करतोय इथे काय टाकतोय मी आयोडीन. हा काय येईल आपला आयोडो बेन्झीन. हा काय येईल आपला आयोडो बेन्झीन. मी इथे परत आमचे अदर सप्लिमेंट पण घेऊ शकतो CH3 पण घेऊ शकतो जर मला एक्झाम्पल चेंज करायचं असेल. सपोज मला एक्झाम्पल बदलायचंय मी इथे Cl लिहिलाय याच्या ऍडजस्टला काय लिहिणार एक CH3. हा पण अदर एक्झाम्पल झाला आता बरोबर. आणखी फिफ्थ एक्झाम्पल बघा मी ह्या ब्रोमिनच्या मेटा पोझिशनला CH3 लिहिला. हा दुसरा एक्झाम्पल झालेला आहे जनरेट. लवकर होतात ना एक्झाम्पल जनरेट. इथं पॅरा पोझिशनला मिथिल ग्रुप लिहिलाय. हे सर्व काय तुमचे हॅलो अरिन्सचे एक्झाम्पल आहे. सो हॅलो अरिन्स म्हणजे काय असणार आहे एनी हॅलोजन ऍटम. काय एनी हॅलोजन ऍटम विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ऍटम ऑफ बेन्झीन रिंग इज कॉल्ड एज हॅलो अरिन्स किंवा विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम ऑफ अ बेन्झीन रिंग. आणखी ऑफिशियल केलं आपण एक्झाम डेफिनेशनला. काय आणखी परफेक्ट बनवलं. sp2 नाव लिहिलेलं तिथं. sp2 म्हणजे कार्बन डबल बॉन्डचा. सो हे होते तुमचे टाइप्स. ठीक आहे. सो बघितलं क्लासिफिकेशन जर बघितलं तर दोन टाइपचं पहिलं क्लासिफिकेशन होतं क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन दोन वेने होतं. एक जो चेनवर अटॅच असतो ज्यावर तो अटॅच असतो त्याला काय पॅरेंट चेन बरोबर. सेकंड काय होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किती हॅलोजन प्रेझेंट असतात त्यावर बरोबर. पहिल्यामध्ये किती टाइप्स होते 4. पॅरेंट चेनवर किती टाइप्स होते 4. पहिला होता हॅलो अल्किन. दुसरा होता हॅलो अल्किन. तिसरा होता हॅलो अल्काईन. चौथा काय होता हॅलो अरिन्स बरोबर. नंतर जो हॅलोजन नंबर ऑफ हॅलोजन ऍटमवर डिपेंड होतात त्यांच्यामध्ये किती टाइप होते 3. पहिला काय होता तुमचा मोनो हॅलोजन म्हणजे एक हॅलोजन ऍटम असेल. दुसरा काय होता डाय हॅलोजन म्हणजे 2 हॅलोजन ऍटम. तिसरा काय होता ट्राय हॅलोजन म्हणजे 3 हॅलोजन ऍटम बरोबर. आता नंतरचं क्लासिफिकेशन कशाचं होतं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे एकच हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहे पण तो वेगवेगळ्या साइड चेनवर अटॅच असू शकतो. त्यांचं क्लासिफिकेशन केलं आपण. सो त्यांच्या क्लासिफिकेशन मध्ये किती टाइप होते 6 मधला फर्स्ट काय होता हॅलो अल्केन म्हणजे कार्बन ऍटम हा कुठे अटॅच असेल हॅलोजन ऍटम हा कुठे अटॅच असणार आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम. सेकंड काय होतं सेकंड अलाइल हलाइड्स बरोबर म्हणजे कार्बन हॅलोजन ऍटम हा कुठे अटॅच असणार आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम जो की कार्बन ऍटम कुठे ऍडजस्टंटला असेल त्याच्या डबल बॉन्डच्या ऍडजस्टंटला. थर्ड हॅलो बेन्झीन किंवा बेन्झायलिक हलाइड्स. सो बेन्झायलिक हलाइड्स म्हणजे काय हॅलोजन ऍटम कुठे अटॅच असणार आहे अशा कार्बनला अटॅच असेल जो sp3 हायब्रिडाइज आहे पण तो कार्बन कुठे अटॅच असणार आहे ऍडजस्टंटला बेन्झीन रिंगच्या ऍडजस्टंटला असेल. हा झाला थर्ड टाइप. चौथा टाइप काय होता हॅलो अल्किन. सो हॅलो अल्किन म्हणजे काय असेल जो हॅलोजन ऍटम असेल तो कुठे अटॅच असेल डिरेक्टली कार्बन डबल बॉन्डला म्हणजे sp2 हायब्रिडायझेशन असलेला कार्बनला. नंतर फिफ्थ टाइप काय होता हॅलो अल्काईन. हॅलोजन ऍटम कुठे अटॅच असणार आहे
C∼ च्या कार्बनला म्हणजे sp हायब्रिडाइज कार्बन ऍटमला. आणि फोर्थ द हॅलो अरेन्ज. सो हॅलो अरेन्ज मध्ये काय असेल, हॅलोजन ऍटम इज अटॅच टू द कार्बन ऍटम विच इज बेन्झीन रिंग, किंवा हॅलोजन ऍटम इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग. ठीक आहे, क्लिअर. सो मी एक्झाम्पल देतो होमवर्कला, ते करून घ्या आणि उद्या मग नॉमेनक्लेचर वगैरे ते बघू सर्व.